प्रमिला फुले या चॅनलमध्ये तुमचं छान असं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुख आणि समृद्धीने भरभर जाऊ दे आणि आरोग्यदायक जाऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मग आता मस्त व्हिडिओवर चालू केलेला आहे. तर आज आपण बनाना मिल्कशेक बनवणार आहोत. तर आता कसं कुणाला थकवा जाणवतो, कुणाला अशक्तपणा जाणवतो, कुणाच्या अशा हाडे वगैरे दुखतात, कमजोरपणा असा अंगात वाटतो आपल्या. मग असं आपण त्यासाठी ना असं मिल्कशेक तुम्ही ना रोज पेलात ना तर तुम्हाला आहे ना असा थकवा तर तुमचा लांब जाईलच आणि एकदम असं फ्रेश आणि एकदम असं भारी वाटतं तो मिल्कशेक प्यायल्यावरती. आणि लहान मुलांना तर एकदम खूप चांगला आहे. त्यांनी जेवण वगैरे नाही ना केलं 1-2 तास तरी हा तुम्ही मिल्कशेक देऊ शकता. तर ते पण असं पोट भरतात, तर प्रोटीन पण भेटतं. आणि ज्या कुणाला कुणाची तब्येत होत नाही, कुणाला असं कमजोरपणा असो, त्यांनी सगळं हा मिल्कशेक तुम्ही 15 दिवस प्या. एकदम तुमचं परफेक्ट तुमची तब्येत पण होईल, छान असा ग्लो पण येतो चेहऱ्यावरती आणि मस्त असं आहे ना. तुम्हाला मिल्कशेक करून दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी मी काय काय घेते तुम्हाला दाखवते. आणि हा मिल्कशेक आपण आता उन्हाळ्याचं पिरियड एकदम आपल्या शरीरासाठी थंडावा पण खूप आहे, त्यामुळं एकदम फ्रेश वाटतं. चला तर मग आता मस्त चालू करू. तुम्हाला दाखवते मी काय काय साहित्य घेतलं आहे त्याला. आपलं घरगुती काय असेल ते सगळं त्यात आहे. चला तर या मग इकडं. आता इथं बघू शकता मी बदाम घेतलेत आहेत. 8-9 बदाम घेतलेत, काजू घेतलेत, इथं अक्रोड घेतलं आहे, इथं आपले काळं मनुक घेतले. हे काळं मनुक लय फायदेशीर असतात, हे काळं मनुक घ्यायचे. आणि ही खजूर घेतली, ह्यातले मी सगळे बिया काढले आहेत. आणि एक केळ घेतले आहे आणि गूळ राहिला होता, गूळ घेतला. हा गूळ आता एवढं सगळं आपल्याला ना मिक्सरमध्ये ना टाकून बारीक करायचं आहे. आता एवढं सगळं आपण साहित्य घेतलेलं आहे. तर आणि गूळ कसं असतं, गूळ आपल्या रक्तवाढीसाठी पण खूप चांगला असतो, त्यामुळे गूळ तर तुम्ही आयुष्य घ्या. गूळ तर सगळं महत्त्वाचा आहे. गुळाने कसं असतं, भूक पण वाढतात. आपण शेंगाचे लाडू वगैरे केले तर आपण जे भूक वाटते तसं हे गुळाचं असतं. गूळ लय फायदेशीर असतो आपल्या शरीरासाठी, त्यामुळे गूळ घ्यायचा. साखर घ्यायची नाही, गूळ घ्यायचा. आता हे आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊ. चला तर या मग. इथे बदाम, काजू, अक्रोड आणि मनुके हे अगोदर बारीक करून घेऊ. आता इथं हे घेतलंय, आता अगोदर हे बारीक करून घेऊ. आता मिक्सरला आपण बारीक करून घेऊ. आता हे छान आता असं बारीक करून झालेले आहे. आता ह्यात आपल्याला ना गूळ टाकून घ्यायचा आणि खजूर टाकून घ्यायची आहे. आता हे पण मिक्सरला फिरवायचं आहे आपल्याला. आता केळी घेतली ते सोलून घ्यायची आहे आपल्याला. आता ही ना आपल्याला अशी बारीक करून टाकली केळी. इथं मस्त आता दूध टाकून घेऊ हे बारीक करून आता मिक्सरने. आता मिल्कशेक बघू आपला कसा झाला आहे तो. एकदम मस्त असा झालेला. आता आपण ग्लासात ओतून घेऊ. बघू शकता मिल्कशेक एकदम खूप छान झालेला आहे. तुम्ही पण असा करून बघा आणि पिऊन बघा आणि मग मला सांगा की कसा वाटला मिल्कशेक. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा. असेच नवीन नवीन माझे व्हिडिओ बघत जा. चला तर मग आता मस्त तुम्हाला एक मी पिऊन दाखवते कसं झालं आहे ते. बघू शकता मी. खूप टेस्टी झालेला आहे, एकदम फ्रेश आहे. कारण का आपण आपल्या घरी ना एकदम स्वच्छता, टापटीपणा वगैरे सगळं ठेवतो. बाहेर कसं उघड्या वागड्याचं असतं, त्यामुळं घरचं कधी पण आपल्याला केलेलं कधी पण चांगलं असतं. तुम्ही पण असा बनवून तुमच्या मुलांना देऊ शकता. मुलं पण खूप आवडीने पितील हे मिल्कशेक. मिल्कशेक एकदम खूप छान म्हणजे खूप छान झालेला आहे. तुम्ही पण असा छान छान बनाना मिल्कशेक करून पेत जा. मुलांना पण प्यायला देत जा. सकाळच्या पारी आपण बिगर आमुषा पोटी आपण हा ज्यूस प्यायचा आहे. चहा वगैरे बिस्किट वगैरे काही खायचं नाही. हे तुम्ही 15 दिवस ट्राय करा. मुलांची बी तब्येत एकदम गुडगुडीत होईल. आणि ज्या ताई कोणी असं कमजोर असं त्यांनी पण असा मिल्कशेक प्या. एकदम खूप भारी आहे आरोग्यासाठी. एकदम फ्रेश ताजा असा आपला मिल्कशेक झालेला आहे. तर चला तर मग असंच छान छान व्हिडिओ माझे बघत राहत जाणार. मस्त असं पुढच्याच व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल. चला तर मग आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा आणि छान छान असे कमेंट करत जा. चला तर मग बाय बाय सगळ्यांना.